अजिसपुरा जोडमारुती परिसरात 4 महिलांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा, नागरिकांमध्ये संताप. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात शेकडो महिला व पुरुषांचे मोर्चा व ठिय्या आंदोलन. आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे. चला तर पाहूयात आजची ठिय्या आंदोलनांची बातमी. अंजनगाव सुरजी येथील अजिसपुरा जोडमारुती परिसरात गेल्या 4 महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने आज दिनांक 19 ऑगस्ट रोजी संतप्त नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात शेकडो महिला व पुरुषांच्या उपस्थितीत ठिय्या आंदोलन केले. परिसरातील नागरिकांना नियमित व पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाण्यासाठी नागरिकांना रात्र जागून प्रतीक्षा करावी लागत असून अनेकदा प्रतीक्षा करूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. या समस्येबाबत संबंधित ठेकेदार व वॉलमन यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही समाधानकारक तोडगा न निघाल्याने अखेर नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. आंदोलनादरम्यान नागरिकांनी पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करून योग्य दाबाने नियमित पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. 10 दिवसात सुविधा उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन. आंदोलनाची दखल घेत HR गजभिये शाखा अभियंता यांनी नागरिकांशी चर्चा करून येत्या 10 दिवसात अजिसपुरा जोडमारुती परिसरातील पाणीपुरवठ्याची समस्या दूर करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन दिले. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलनाबाबत पुढील भूमिका ठरवण्यात येणार असल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र 10 दिवसात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असून प्रशासनाने दिलेले आश्वासन वेळेत पूर्ण करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. यावेळी नितेश श्रीराम घन, अब्दुल वाजिद व सिद्धार्थ सावळे यांच्या नेतृत्वाखाली विजय धारपवार, विनोद सोनोने, संतोष खन, सीमा संतोष भारसाकळे, विलास इंगळे, ज्ञानेश्वर भोंडे, समाधान भारसाकळे, शोभा भारसाकळे, प्रवीण पुरुषोत्तम पाटे, गजानन कराळे, प्रमोद अंधारे, दिलीप कल्याणकर, सुरेश कारोळीकर यांच्यासह शेकडो महिला, पुरुष नागरिक मोर्चात व ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. बहुजन इंडिया न्यूज टुडे चला साठी चीफ ब्युरो मनोज मेळे. या ठिकाणी अजितपुरा या भागातील नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की 3 ते 4 महिने झाले या ठिकाणी पाणी येत नाही आहे आणि प्रेशर कमी आहे. त्या अनुषंगाने त्यांनी या ठिकाणी आज मोर्चा काढून ठिय्या आंदोलन दिलं होतं. अशातच माझ्यासोबत आहेत नितीन घन. भाऊ, या ठिकाणी तुम्ही मोर्चा काढला, कशासाठी काढला मोर्चा? आम्हाला कसं आहे, 4 महिन्यापासून खूप पाण्यात त्रास आहे. आम्हाला म्हणजे प्रेशरच नाही पाण्याला. तिकडे पाण्याला झेलबिल हिंडं लागतं आम्हाला इकडे तिकडे, कारण की आमच्या एरियामध्ये खूप त्रास झाला पाण्याचा. आम्ही ठेकेदारले, इंजिनियरले फोन लावलो, परेशान झालो, पण हे आमची समस्या सॉल्व्ह केल्या नाही. कुठून पाणी आणलं ना? वावरातून, विहिरीतून ओढून पाणी आला राहिलं आम्हाला. किती तास पाणी येते? हे पाणी येत नाही. पाणी येते तिकडे, खाली पाणी असते, वर फोर्स नसते आम्हाला पाण्याचा. मशीन जरी लावली एखाद्याच्या घरी, किती मशीन तर मशीन पण सुद्धा पाणी येत नाही आहे. पाणी कुठून येतं? येत नाही पाणी. पाणीच नाही तळत आमच्या इकडे. पाणी म्हणजे प्लेन म्हणजे 2-3 महिन्यापासून अजिबात मशीन पाणी नाही येऊन राहिलं. टायमिंग किती आहे? टायमिंग ते कधी 9 वाजता, कधी 1 वाजता, कधी 2 वाजता, कधी 4 वाजता. टायमिंगच नाही आहे, पाण्याचा टायमिंगच नाही. माझ्यासोबत आहेत जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता. आपण लवकरात लवकर आपण येणाऱ्या 10 दिवसाच्या आतमध्ये आपण लवकरात लवकर जे काही मार्ग असेल तो आपण काढूया. लोकांना म्हटलं, या ठिकाणी मोर्चेकऱ्यांना आश्वासन देण्यात आलं आहे. गजबे साहेब यांनी सांगितले की 10 दिवसात या सर्व पाठपुरावा केला जाईल आणि जे काही पाणी होत नाही त्या ठिकाणी आम्ही त्याचे नियोजन करून पाणी कसं येत नाही हे आम्ही पाहण्याचा प्रयत्न करू, असं या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. म्हणून मिळे बहुजन इंडिया न्यूज साठी अंजनगाव सुरजी.